नमस्कार. आज आपण एक वाटी मुगाची डाळ वापरून संपूर्ण कुटुंबासाठी अगदी पोटभरीचा आणि पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत. हे अप्पे पहा, छान असे हलके फुलके जाळीदार तयार झालेले आहेत. मस्त असे टम्म फुगलेले आहेत. रंग देखील अगदी छान आलेले आहेत. हे अप्पे थंड जरी झाले ना तरी अजिबात खाताना दाटल्यासारखे वाटत नाही. यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घालून तयार केलेले असल्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेले आहेत. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी, संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर अगदी उत्तम पर्याय आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट असे हे अप्पे तयार होतात. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. मुगाच्या डाळीचे अप्पे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी सालीची मूग डाळ वापरली ना तरीसुद्धा चालेल. सर्वात आधी आपल्याला ही घेतलेली 1 वाटी मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. त्या अगोदर डाळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ स्वच्छ साफ करून निवडून घ्या सुरुवातीला. हे पहा, अशा प्रकारे डाळ चांगली धुवून घेतली. आता डाळीमध्ये भरपूर सारं पाणी घालून साधारणतः अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. साध्याच पाण्यामध्ये भिजत ठेवा. चला तर डाळ भिजत ठेवूयात. डाळ भिजते तोपर्यंत आपण दुसरं काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात. मी या ठिकाणी एक अख्खं गाजर चांगलं असं सोलून घेतलं. त्यानंतर बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे. एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि कांदा बारीक चिरलेला आहे. भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतलेली आहे. त्यासोबतच या ठिकाणी 3 हिरव्या मिरचीचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत. 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि 1 मोठा चमचा जिरं देखील लागणार आहे. या ठिकाणी साधारणतः 1 तास झालेला आहे. डाळ मी अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. डाळ पहा, भिजल्यामुळे अगदी छान अशी फुलली गेली आहे. आता या डाळीबद्दल सर्व एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते काढून घ्यायचं आहे. आता मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजवून घेतलेली सर्व मुगाची डाळ काढून घेऊयात. जे एक्स्ट्राचं पाणी होतं ना भिजवलेलं ते सर्व काढून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने सर्व मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेली आहे. आता आपण सुरुवातीला जे हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिरं घेतलं होतं ना ते सर्व आता साहित्य याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. अगदी थोडंसं सुरुवातीला पाणी घालायचं आहे. लगेच एकदम जास्त पाणी घालू नका. थोडंसं पाणी घाला. झाकण लावून चांगलं असं हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल ना तेवढं बारीक करून घ्या. हे पहा, अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी घालून मस्त असं मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे. मुगाच्या डाळीचे अजिबात अख्खे दाणे दिसत नाही आहेत. जेवढं शक्य होईल ना तेवढं छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला ज्या वाटीने आपण मुगाची डाळ मोजून घेतली होती ना अगदी सेम त्याच वाटीने 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर तो मिक्सरला फिरवून थोडासा घेतला ना तरीसुद्धा चालेल. 1 वाटी मुगाच्या डाळीसाठी अगदी सेम त्याच वाटीने मोजून 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात. लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी थोडंसं पाणी घाला. जास्तीचं पाणी घालू नका, नाहीतर मिश्रण जास्तीचं पातळ होऊ शकतं. असा थोडासा रवा घातल्यामुळे काय होतं, आपले जे अप्पे आहे ना ते अगदी छान असे जाळीदार तयार होण्यास मदत होते. त्याचबरोबर कुरकुरीत देखील होतात. आता झाकण लावायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला 1-2 वेळा चांगलं फिरवून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे 1 वाटी रवा घालून मी अगदी चांगलं असं फिरवून घेतलेलं आहे. छान असं मिश्रण ह्या ठिकाणी तयार झालेलं आहे. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. जास्तीचं पातळ नाही आणि जास्तीचं घट्ट देखील नाही. आता हे बारीक करून घेतलेले मिश्रण एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. चमच्याने मिश्रण चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता आपण यामध्ये रवा घातला आहे. रवा थोडासा भिजायला टाईम लागतो, त्यामुळे आपण हे तयार करून घेतलेलं मिश्रण जे आहे ना ते साधारणतः 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात. जेणेकरून घातलेला रवा मस्त असा भिजेल आणि भिजल्यामुळे अप्पे देखील मस्त असे जाळीदार तयार होतील. या ठिकाणी 10 मिनिटं झालेली आहेत. मिश्रण भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं. हे पहा, घातलेला रवा देखील अगदी मस्त असा भिजला गेला आहे. रवा भिजल्यामुळे जास्तीचं मिश्रण देखील घट्ट झालेलं नाही, त्यामुळे यामध्ये पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही. आता थोडासा मला अप्प्यांचा रंग ना पिवळा हवा आहे, म्हणून मी या ठिकाणी अगदी पाव चमचा यामध्ये हळद घालत आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता, नाही घातली तरीसुद्धा चालेल. आता घातलेली हळद देखील बॅटरसोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
आता आपण सुरुवातीला जे गाजर किसून घेतलेलं होतं, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती ना, ते सर्व साहित्य ह्याच वेळी या अप्प्यांच्या मिश्रणामध्ये घालायचे आहे. आता हे घातलेलं सर्व साहित्य चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे बॅटर जे आहे ना, ते अगदी परफेक्ट आहे. यामध्ये पाणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही. फक्त हे घातलेलं सर्व साहित्य आता चांगलं असं मिक्स करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. तुम्ही यामध्ये शिमला मिरची, आपले मक्याचे दाणे असतात ना ताजे, ते सुद्धा घालू शकता, वाटाणा घालू शकता. तुम्ही यामध्ये थोडंफार व्हेरिएशन करू शकता तुमच्या आवडीनुसार. यामध्ये तुम्ही थोडंसं ना किसून पनीरसुद्धा घालू शकता. जर तुमच्या मुलांना पनीर आवडत असेल ना, तर तुम्ही यामध्ये पनीरसुद्धा आवर्जून ॲड करा. हे पहा, अशा प्रकारे कापून घेतलेले सर्व जिन्नस मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. चांगलं असं मिक्स करून घ्या. आता या ठिकाणी मी थोडेसे इन्स्टंट अप्पे तयार करत आहेत. मला थोडे जाळीदार अप्पे हवे आहेत, म्हणून मी या ठिकाणी अर्धा चमचा इनो घालणार आहे. इनो नसेल तर अगदी पाव चमचा खाण्याचा सोडासुद्धा घालू शकता. जर तुम्हाला खाण्याचा सोडा, इनो काहीही घालायचं नसेल ना, तर दोन्हीही नाही घातले तरीसुद्धा चालेल. तरीसुद्धा छान असे अप्पे तयार होतात. कारण ह्यामध्ये आपण रवा घातला आहे ना, त्यामुळे इनो किंवा सोडा घालायची सुद्धा जास्तीची आवश्यकता नाही. पण या ठिकाणी मला अप्पे मस्त असे टम्म फुगलेले हवे, थोडे जाळीदारसुद्धा हवे आहेत ना, म्हणून मी अर्धा चमचा इनो ह्या ठिकाणी घालणार आहे. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी 2 चमचे पाणी घालायचं आहे. चांगलं असं घातलेल्या इनो मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इनो घातल्यामुळे कसं होतं, आपले जे अप्पे असतात ना, ते छान असे हलके फुलके जाळीदार तयार होतात आणि खाताना असे दाटल्यासारखे सुद्धा वाटत नाही घशामध्ये, म्हणून मी या ठिकाणी इनो घातलेला आहे. तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल, कारण आपण ह्यामध्ये रवा घातला आहे ना, त्यामुळे अप्पे अगदीच छान असे जाळीदारसुद्धा तयार होणार आहे आणि मस्त असे कुरकुरीत ते सुद्धा तयार होणार आहे. हे अप्पे ना रवा घातल्यामुळे बाहेरून मस्त कुरकुरीत तयार होतात आणि आतून मस्त असे सॉफ्ट तयार होतात. आता हे पहा, इनो घातल्यानंतर मिश्रणाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं यामध्ये पाणी घालायची आता अजिबात आवश्यकता नाही. अप्प्यांसाठी ना अगदी ह्याच पद्धतीचं बॅटर हवं असतं. आता आपण लगेचच अप्पे तयार करायला सुरुवात करणार आहोत. यामध्ये इनो किंवा सोडा घातला ना मिश्रणामध्ये, तर जास्तीच वेळ असं हे बॅटर ठेवायचं नाही. लगेचच असे अप्पे करायला सुरुवात करायचे आहे. तुम्ही ह्याच बॅटरची ना इडलीसुद्धा करू शकता किंवा छोटे छोटे तव्यावरती अप्पमसुद्धा करू शकता. आज आपण अप्पे तयार करणार आहोत. अप्पे तयार करण्यासाठी गॅसवरती एक अप्पेपात्र ठेवलेलं आहे. सुरुवातीला अप्पेपात्र चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. प्रत्येक अप्पेपात्राच्या खणामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एक मोठा चमचा हे मिश्रण अप्पेपात्राच्या खणांमध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण घालताना सुरुवातीला कडेने सुरुवात करायची आहे, नंतर मध्ये अप्पे घालायचं आहे. कारण काय होतं, मध्ये ना अप्पेपात्र लवकर गरम होतं, त्यामुळे अप्पे आपले जळू शकतात. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे अप्पे साधारणतः 3 ते 4 मिनटं चांगले असे भाजून घ्यायचे आहेत, वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत. या ठिकाणी साधारणतः 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. अगदी कमी गॅसवरती वरची बाजू अप्प्यांची पूर्णपणे कोरडी होईपर्यंत मी अप्पे एका बाजूने चांगले असे भाजून घेतलेली आहे. हे अप्पे भाजताना ना जास्त घाई करायची नाही. मध्यम किंवा मोठा गॅस अजिबात ठेवायचा नाही. अगदी कमी गॅसवरती खरपूस भाजून घ्या, म्हणजे कसं अप्पे चांगले असे आतपर्यंत भाजले जातात. अप्पे पहा, वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे. मस्त असे टम्म फुगलेले आहे. रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चमच्याच्या मदतीने प्रत्येक अप्प्यांची बाजू बदली करून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, रंग पहा अप्प्यांना अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असे जाळीदार आणि टम्म फुगलेले आहेत. चला तर ह्याच पद्धतीने सर्व अप्प्यांची बाजू बदली करून घेऊयात आणि खालच्या बाजूनी मस्त असे अप्पे साधारणतः 2 ते 3 मिनटं अगदी कमी गॅसवरती खमंग भाजून घेऊयात. जेवढे तुम्ही कमी गॅसवरती हे अप्पे भाजणार ना, तेवढे तुमचे अप्पे बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त असे सॉफ्ट तयार होणार आहेत. अशा प्रकारे सर्व अप्प्यांची बाजू बदली करून घेतलेली आहे. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. आता ह्याच पद्धतीने अगदी कमी गॅसवरती साधारणतः 2 ते 3 मिनटं दुसऱ्या बाजूने देखील अप्पे खमंग आणि खरपूस भाजून घेऊयात. या ठिकाणी साधारणतः 2-3 मिनटं झालेली आहेत. अप्पे खालच्या बाजूने देखील अगदी मस्त असे भाजून तयार झालेले आहेत. हे पहा, रंग अगदी सुरेख आलेला आहे. खालच्या बाजूने देखील खरपूस भाजून घेतलेले आहेत. मस्त असे टम्म फुगलेले आहेत. चला तर तुम्हाला मी बाजू बदली करून दाखवते. अशा पद्धतीने आपले अप्पे जे आहेत ना, दोन्ही बाजूनी अगदी खरपूस भाजलेले आहेत. आता हे भाजून घेतलेले अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे अप्पे बनवायला ना फार सोपे आहेत. अगदी झटपट तयार होतात. विशेष म्हणजे मुगाच्या डाळीपासून तयार केलेले असल्यामुळे खूपच पौष्टिक हे तयार झालेले आहे. त्यासोबतच आपण ह्यामध्ये गाजर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घातलेली आहे, त्यामुळे अजूनच छान हे लागणार आहेत. तुम्ही ह्यामध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वाटाणा, मक्याचे दाणे किंवा
कॅप्सिकम म्हणजे आपलं शिमला मिरचीसुद्धा ॲड करू शकता. जर तुमची लहान मुलं ह्या सर्व भाज्या खात नसतील ना, तर अशा प्रकारे तुम्ही अप्प्यांच्या मिश्रणामध्ये ॲड करून तुम्ही त्यांना या सर्व भाज्या खायला देऊ शकता. हे पहा, अशा प्रकारे मी अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. खूपच सुंदर रंग आलेला आहे. मस्त असे हलके फुलके आणि जाळीदारसुद्धा तयार झालेले आहेत. चला तर ह्याच पद्धतीने मी अजून एक बॅच अप्प्यांची तयार करून घेते. साधारणतः बरोबर माझे ह्या मिश्रणामध्ये 24 ते 25 अप्पे तयार होणार आहेत. अशा प्रकारे मी काही अप्पे तयार करून घेतलेले आहेत. अप्पे पहा, अगदी मस्त असे हलके फुलके टम्म फुगलेले आहे आणि छान असे जाळीदार तयार झालेले आहेत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त असे मऊ लुसलुशीत आणि नरम झालेले आहेत. तुम्ही हे गरमागरम अप्पे एखाद्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. हे अप्पे थंड झाल्यावरती सुद्धा तितकेच चविष्ट लागतात. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी, संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर अगदी उत्तम पर्याय आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर असे एकदा तरी मुगाच्या डाळीचे अप्पे जरूर करून पहा. कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.